कुरेशी समाजबांधवाचे जिल्हास्तरीय संमेलन उत्साहात संपन्न. चंद्रपूर. अखिल भारतीय जमियतुल कुरैश बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने कुरेशी समाजबांधवांचे जिल्हास्तरीय संमेलन साहिल लॉन, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडले. सदर संमेलन कुरेशी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अब्दुल रज्जाक कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. स्वागत अध्यक्ष करीम कुरेशी, साबिर कुरेशी, वसीम कुरेशी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सय्यद रमजान अली, जाकीर कुरेशी, वसीम कुरेशी, डॉ. आसिफ कुरेशी, अमान अहमद, हाजी तारिक, मोहम्मद सलीम कुरेशी, मौलाना राजा, नसीम भाई, साजजू, मौलावा मजीद, मौलाना फारूक, इमरान कुरेशी आदीसह इतर मान्यवर ही मंचावर उपस्थित होते. या जिल्हास्तरीय संमेलनात कुरेशी समाजबांधवांवर होणारे अन्याय तथा त्यांना येत असलेल्या विविध अडचणीवर चर्चा करण्यात आली. कुरेशी समाजाला पशुधन व्यापारांमध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागत असून त्यामुळे भीतीचे वातावरण असते. देशभरात जवळपास 1 कोटीहून अधिक कुरेशी बांधव असून यातील बहुतांश लोक शिक्षण घेऊन नोकरी करीत आहे, तर इतर बांधव शेती व पशुधनाचा व्यापार करून उदरनिर्वाह करीत आहे. महाराष्ट्रात शेतीसाठी पशुधनाची खरेदी विक्री होत असते. सदर व्यापाऱ्यात अधिक शिथिलता आणण्यासाठी पशुधनाच्या खरेदी विक्रीमध्ये परवाना जारी करून कुरेशी समाजबांधवांना सन्मानजनक जीवन प्रदान करण्यात यावे, असे मान्यवरांनी मत व्यक्त केले. वसीम कुरेशी म्हणाले की जनावरांच्या वाहतुकीमध्ये सर्व दस्तावेज असताना वाहन जप्त केले जात असल्याचे मत व्यक्त केले. या संमेलनात डॉ. आसिफ कुरेशी नागपूर, वसीम कुरेशी, जाकीर कुरेशी बुलढाणा, सय्यद रमजान अली यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शाकीर कुरेशी, मौलाना फारूक यांनी केले. या संमेलनात अन्सार कुरेशी, शहजाद कुरेशी, शहानूर कुरेशी, अबू कुरेशी, साजिद कुरेशी, नबी कुरेशी, आसिफ कुरेशी सह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधी व समाज बांधवांची उपस्थिती होती. तसेच गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कुरेशी समाजबांधव ही या कार्यक्रमात उपस्थित होते.